नमस्कार मंडळी. सोयराबाई यांचे अभंग भाग 17. गर्जती नाचती आनंदे डोलती सप्रेम फुंदती विठ्ठल नामे. तया सुखाचा पार न कळे ब्रह्मादिका पुंडलिके देखा भुलविले. नावडे वैकुंठ नावडे भूषण नावडे आसन वसन काही. कीर्तनी गजरी नाचतो श्रीहरी म्हणतसे माहरी चोखियाची. गर्जती नाचती आनंदे डोलती सप्रेम फुंदती विठ्ठल नामे. काय भरून राहिलंय सगळीकडे? तर विठ्ठलाचं नाव. आणि त्या विठ्ठलाच्या नामस्मरणात, त्या विठ्ठलाच्या गजरात हे सगळे वारकरी मंडळी दंग झाले. ते गर्जना करतायत, आनंदाने नाचतायत, डोलतायत आणि तितक्याच प्रेमाने फुंदती. हा शब्द खरा थोडा वेगळा वाटेल इथे आपल्याला, पण नाही की ते त्यांचा एकंदरीत नामोच्चारच चालू आहे तिथे. तया सुखाचा पार न कळे ब्रह्मादिका पुंडलिके देखा भुलविले. ह्या सगळ्या नाचणाऱ्या, आनंदाने गर्जना करणाऱ्या, गजर करणाऱ्या मंडळींच्या सुखाचा पत्ता किंवा त्यांच्या सुखाची सीमा न कळे ब्रह्मादिका, अगदी ब्रह्मदेव वगैरे सारख्या श्रेष्ठ देवांनाही ते समजणार नाही. आणि पुंडलिका समान त्यांनी भुलवलं आहे. नावडे वैकुंठ नावडे भूषण नावडे आसन वसन काही. तर प्रश्न पडेल, नावडे वैकुंठ, इथे सगळं विठ्ठलाचं गुणगान चालू असताना वैकुंठ आवडणार नाही असं कसं? पण ते तसं नाहीये. नावडे वैकुंठ, वैकुंठाची जी आपली पारंपरिक संज्ञा आहे ती इथे सोयराबाई नाकारतायत. नावडे वैकुंठ नावडे भूषण, की आम्हाला ते तुम्ही म्हणता ते वैकुंठही नको, कुठलेही आभूषण दागदागिने ते काही नको, कुठलंही उच्चासन नको आणि कुठलीही अगदी उच्च वस्त्र प्रावरणे नको, आम्हाला काही नको. कीर्तनी गजरी नाचतो श्रीहरी, तो आमच्या गजरात आमच्या कीर्तनात नाचणारा जो श्रीहरी आहे तो आमचा आहे. म्हणत असे महारी चोखियाची. तर इथे स्वतःच्या आनंदासोबत श्रीहरीला तल्लीन करणारा हा अभंग आहे. म्हणत असे महारी चोखियाची. बरोबर. गर्जती नाचती आनंदे डोलती सप्रेम फुंदती विठ्ठल नामे. सोयराबाईंनी मागच्याही अभंगामध्ये नामोच्चाराचा, विठ्ठल नामाचा, गजराचा महत्वाचा अभंग सांगितला होता. आताही त्याच अनुषंगाने सगळं सांगते सोयराबाई की नाचत नाचत गरजत आनंदाने डोलत सगळी लोक निघाली आहेत. सगळ्यांच्या मनात प्रेमाने स्पंदन येत आहे आणि विठ्ठल नामाचं स्पंदन आहे ते. आणि तेव्हा सुखाचा पार नसतो. ब्रह्मादिकांना तो कळत सुद्धा नाही. पुंडलिका देखा भुलविले. पुंडलिकाचं वर्णन, पुंडलिकाचं नाव तिने घेतलं यावेळेस, जो प्रथम विठ्ठलाला ज्याने पुकारलं होतं, ज्याने विठ्ठलाचा धावा घेतला होता, तो त्याच्या समान सर्व झालेली आहेत इथे. सगळीकडे पुंडलिक दिसतायत तिला. नावडे वैकुंठ नावडे भूषण नावडे आसन वसन काही. कीर्तनी गजरी नाचतो श्रीहरी म्हणतसे महारी चोखियाची. नावडे वैकुंठ, वैकुंठ नावडण्या इतपत विठ्ठलाचा विठ्ठलाचा ध्यास सोयराबाईंना लागलेला आहे. नावडे भूषण, विठ्ठलाचे अलंकार, विठ्ठलाचं आसन वसन, हे सगळं म्हणजे एक साकार रूपाच्या पुढे निराकार रूपाचं जी ओढ असते, तर त्याकडे जाणारं जे मन आहे त्याचा इथे उल्लेख सोयराबाई करतायत. कीर्तनी गजरी नाचतो श्रीहरी. त्या आत्मनंदात श्रीहरी आणि ती स्वतःही त्या अद्वैताच्या आत्मनंदात ती नाचते आहे.
असं ती चोख्याची महारी सांगते आहे. तर हा सुंदर अभंग आज आपण घेतलाय. चेतननेही सांगितलं सगळं याच्यावर. तर आणखीन तुला काय वाटतं याच्यात नवीन पुंडलिकाचं गोष्ट तू जरा सांगू शकतो? पुंडलिकाची गोष्ट तशी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यात म्हणजे अजून काय सांगणार ना? म्हणजे ती प्रथम ते 28 युगाची जी माझ्या मते ती तू जास्त चांगली सांगू शकशील, कारण त्यातले बारकावे तुला ठाऊक आहेत. बारकावे म्हणण्यापेक्षा मला त्या प्रसंगाचं जे अं, सांकेतिक अर्थ मला माहिती, म्हणजे पूर्ण बारकावे, बारीक तपशील नाही माहिती त्या प्रसंगातले. खरं तर हा पुंडलिक आपला मातृपितृ भक्त होता. बरोबर. तो मनोभावे आई वडिलांची सेवा करणं आणि आणि त्याचे आई वडीलही बरेचसे वार्धक्यात झुकलेले होते कदाचित, आणि त्याच्यामुळे त्याचं मन विठ्ठलापाशी असून सुद्धा शरीराने तो सेवा करत होता आई वडिलांची. हं. आणि जेव्हा विठ्ठलाला कळलं की माझं सतत नाम घेतंय, पण त्याला माझं दर्शन त्याला होत नाहीये. तेव्हा रुक्मिणीला म्हणजे अस्वस्थ होतो. विष्णू वैकुंठात अस्वस्थ होतो, की अ, तुम्ही अस्वस्थ का आहात? कोणता भक्त तुम्हाला यावेळेस चिंताग्रस्त करतोय? तेव्हा विष्णू म्हणतो, की एक भक्त आहे म्हणे, की तो नेहमी आई-वडिलांच्या पाशीच राहतो, पण मुखात माझं नाव घेतो. त्याच्यामुळे मी अस्वस्थ होतो आहे. तर मला बहुतेक त्याला भेटावं जावं लागणार आहे, असं रुक्मिणीला विठ्ठल सांगतो. आणि तो निघतो, आणि जेव्हा तो गावाच्या वेशीवर पोहोचतो, चंद्रभागेच्या तटावर येतो, आणि अ, पुंडलिक तिथेच असतो आई-वडिलांची सेवा करत. हं. तर तर ती वीट तो सरकवतो, की "तू इथे उभा राहा म्हणून. मी आलोच सेवा करू." तेव्हापासून तो तिथे उभा आहे असं म्हटलं जातं. आणि आणि तेच पंढरपूर आता वैकुंठ झालेलं आहे. असं थोडक्यात अशी पुंडलिकाची गोष्ट आहे. आणि हो, आपण त्याला वीट वैकुंठच म्हणतो. हो, हो. पृथ्वीवरचं वैकुंठ म्हणजे पंढरपूर. आणि ती वीट देतो म्हणजे की एक आपली जी म्हणजे चरण, म्हणजे असं असतं की चरणांना खूप महत्व आहे आपल्या आपल्या परंपरेत किंवा आपल्या संपूर्ण चिंतन विश्वामध्ये, भारतीय चिंतन विश्वात चरणांना खूप महत्व आहे. कारण की आपण जिथे पाय ठेवतो, तर तिथलं तिथलं अस्तित्व आपल्या संपूर्ण शरीरावर, आपल्या मनावर त्याचा हं. प्रभाव पडतो. म्हणून जिथे आपले बरोबर. चरण असतात म्हणून जिथे आपले हं. चरण असतात, त्याचा आपल्याला अ, परिणाम होतो असल्याने, जिथे पुंडलिकाला वाटलं की आपण वीट जर दिली आपल्या विठ्ठल नामाची, त्याच्यावर हा नेहमी उभा राहिला, तर तो हा नेहमी उभा राहील, असा दृढ विश्वास त्याला होता. असा थोडा सांकेतिक अर्थ आहे त्या विटेचा. कारण की हं. पूर्ण जगत नियंताला उचलून धरणारा अशी वीट कोण देऊ शकेल का? इतका बरोबर. अ, मर्त्य जीव. तर त्याचा विश्वास असतो, की माझा विठ्ठल नाम असेल या विटेवर, म्हणून तो उभा आहे. असं. आणि हेच हेच अजूनही चालू आहे, की आजही विठ्ठल पंढरपुरात आपण गेलो, तर आपल्याला जाणवून येतं, की तिथला जो वातावरणच असतं भक्तिमय, त्याच्यावरून आपल्याला आढळतं, की किती भाव असेल लोकांमध्ये.
आपण सगळा भाव तो एकवटून तिथे तो उभा आहे. त्याने कमरेवर जेव्हा हात ठेवले, तो निशस्त्र आहे देव. एकमेव आपला निशस्त्र देव आहे. जरी कृष्ण अवतारात त्याने बासरी हातात धरली आहे, पण इथे त्याने बासरीही हातात धरली नाही. त्याने फक्त कमरेवर हात ठेवले आहे. याचा अर्थ आहे की मला कमरेपर्यंत मी फक्त हात ठेवले तरी पण आणि त्याने पाय पाय चरण त्याचे पुढे ठेवले, कारण की भक्तांना त्याला चरणांचा आनंद द्यायचा आहे. असं सगळं आहे वातावरण. बरोबर. आणि त्यात एक थोडं ऍडिशन करावंसं वाटतं. मला आत्ता आठवलं की आपण पुंडलिकाचं नाव घेतो ते मातृपितृ भक्त म्हणून आत्ता, पण प्रत्यक्षात तो खरं तर तसा नव्हता. अच्छा. की तो आधी काशीला गेला होता म्हणतात, आणि तिथे एका कुठल्या तरी ऋषींच्या आश्रमातली ती एक घडलेली घटना आहे. आणि मग तिथे त्याला ते मातृपितृ सेवेचं मर्म उमजलं की ते किती महत्वाचं आहे, की घरच्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करून तीर्थयात्रा करण्यात काहीच हशील नाहीये. मग तो आला आणि तो श्रेष्ठ भक्त बनला आधी स्वतःच्या आई वडिलांचा. इतका श्रेष्ठ बनला की मग नंतर देव सुद्धा त्याच्यासाठी थांबला. अच्छा. हं. तर बरं झालं या निमित्ताने परत एकदा त्या गोष्टीची उजळणी झाली पुंडलिकाच्या. आणि सोयराबाई ह्या किती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला विठ्ठलाचं नाव घेण्यासाठी उत्साहित करतायत, प्रवृत्त करतायत, हे समजतंय. हो, अगदी. कारण याच्या आधी पण जेवढे भाग घेतले आपण त्यात विषय वेगळे वेगळे होते, पण कुठे ना कुठेतरी परत नामोच्चाराचा महिमा होताच. हो, अगदी. तर असा हा आजचा अभंग, गर्जती नाचती आनंदे डोलती. तर आज आपण थांबूया तिथे. हो, थांबूया आज. आपल्या युट्यूबच्या सबस्क्रायबर्सची संख्या आता 26 पर्यंत पोहोचलेली आहे. सो असाच तुमचा पाठिंबा राहू द्या. सर्वांना धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद.